तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना दोन डावखुरे फलंदाज गिरीश सावंत त्यांच्या समवेत ओमी प्रकाश केणी. ओमी केणी सध्याच्या घडीला बोलबाला राहिला या खेळाडूचा. अगदी बॅटिंगच्या जोरावर अनेक मोठमोठे इनिंग आम्ही पाहिल्यात, अनेक अर्धशतकं आम्ही पाहिलेत. नुकतीच झालेली मंगल स्मृती चषक या स्पर्धेमध्ये देखील अर्धशतक याच खेळाडूच्या नावावर आहे. जर टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला त्या हंगामामध्ये 50 अर्धशतकं या खेळाडूच्या नावावर आहेत. केंद्रीय मंत्री चषक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार आपल्या नावी केले. अनेक बाईक्स त्याच्या नावी देखील आहेत. अनेक स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी करणारा टेनिस बॉल क्रिकेटचा हा चमचमता सितारा आज मात्र धारावी गावाच्या या भूमीवर आपल्या टीमसाठी दुसऱ्या मॅचमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय प्रभाकर निषाद, ज्याच्या वेगाने अनेक स्पर्धा कोपरी टीमला अगदी चांगल्या स्पेलने जिंकून दिल्यात असा वेगवान आणि तेज तरार गोलंदाज आहे. स्ट्राईकला ओमी केणी. पहिला बॉल अगदी बाउन्सर पद्धतीचा चेंडू, बाउन्सिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. 4 ओव्हरची मॅच आहे. मागची मॅच 5 ओव्हरची खेळली. आता 4 ओव्हर म्हणजेच एक कमी षटक तुम्हाला खेळावा लागेल, फास्ट क्रिकेट करावा लागेल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अगोदर फिरली, बॉल काहीसा उशीर आलाय. ही खेळपट्टी जर पाहिली तर गोलंदाजासाठी साथ देते. या खेळपट्टीवर अनेक अर्धशतकं देखील झालेत, त्यामुळेच बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटसाठी एक महत्त्वाची खेळपट्टी आहे. येथे फटका फसला आहे, चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, अलाउंग द ग्रास घासत पुसत जाईल, क्षेत्ररक्षक स्किट होईल. एकच धाव घेतोय. एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगलं फेकी देखील पाहायला मिळते. एका धावाने आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना प्रभाकर निषाद, एक तेज तरार गोलंदाज. कोलबा टप्प्याचा चेंडू, खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गिरीश सावंत, ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली, पण या पहिल्या षटकाच्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत जखडून ठेवलाय प्रभाकर निषादने. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. कमी षटकांचा सामना आहे, त्यामुळेच प्रत्येक बॉल. फुलर लेनचा चेंडू, मिस टायमिंग चोका आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग होते. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक धाव फार महत्वाची आहे, हे माहिती आहे ओमी केणीला. आणि 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. कौतुक करेन योगेश भोईरचं, ज्या पद्धतीने कॅप्टनशिप इथे सुरू आहे, ज्या पद्धतीने या टीमला उभी केली आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. व्हेरिएशन आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली प्रभाकर निषादच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय बिनगडी बाद 3 धावा. प्लीज लगेचच आपण सामना स्पीडअप करा. मॅचला होते सुरुवात. पहिल्या षटकाचा अप्रतिम स्पेल पाहायला मिळाला प्रभाकर निषादच्या माध्यमातून. या षटकाने खऱ्या अर्थानं कोपरी टीमला पहिल्याच षटकामध्ये इथे चांगली सुरुवात करून दिली. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अनिल येतोय. एक यंगस्टर खेळाडू आहे आणि यंगस्टर खेळाडूवर मोठी जबाबदारी आहे. समोर ओमी केणी, जो 3 बॉलचा सामना केलाय. 1 धाव आपल्या बॅटमधून आली. अपेक्षा असेल मोठ्या धावांची, अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची. टप्प्याचा बॉल अगदी रॅकेट प्रमाणे स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होईल, पण इथे 1 धाव जरूर कंप्लीट होईल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 या आकड्यावर. एखादी मोठी स्पर्धा, एखादी स्पर्धा खेळून आपण प्रवास करून पुन्हा एकदा लगेचच मैदानात उतरतो, त्यावेळेस कुठेतरी जम बसत नाही. कारण की तो प्रवास, त्या सगळ्या गोष्टी, माइंडसेट रेडी नसतो. त्यामुळेच माइंडसेट
चांगला करावा लागेल. त्याच दरम्यान चांगला फटका येतोय, गिरीश सावंतच्या बॅट मधून येतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. गिरीश सावंत मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली. या मॅच मध्ये ओमी केणी काहीसा संघर्ष करतोय, कारण की 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा करू शकलाय. 24 बॉलचा सामना आहे. अकुट टप्प्याचा बॉल, लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. विकी बोईर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय. टीमची धावसंख्येला आकार येत असताना जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर लागलेत. यावेळेस देखील अकुट टप्प्याच्या बॉलला भिरकावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे पलीकडे गिरीश सावंतच्या बॅट मधून येतोय तडाखा. चेंडू सीमारेषा पार, षटकार. सावंतच्या बॅट मधून 2 बॉलवर 2 षटकार. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळते. अशी गोलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. मोठा फटका मारण्याच्या इराद्यामध्ये बॅटिंग गरज असताना अकुट टप्प्याचा बॉलला पुन्हा एकदा फेकून दिलाय. मिड विकेट रिजनला क्लिअर करणारा चेंडू हवेत उडलाय. सीमा रेषे बाहेर जुडलाय. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. तीन षटकार. टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू जाईल. सिंगल मिळते. एका धावाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. एकच धाव इथे कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 आकड्यावर. 24 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 3 धावा. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 21. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 24 धावा. लाई 12ची सरासरी राखली गेली. 24 धावा धावफलकावर लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बाळा येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. पहिलाच बॉल अगदी व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पहिल्या षटकामध्ये प्रभाकर निषादचं अप्रतिम षटक हाताळलं गेलं. फक्त 3 धावा खर्च केले. पण त्यानंतरची गोलंदाजी कुठेतरी सुमार राहिली आहे, खराब राहिली आहे. आडव्या बॅटनेच फटका चांगला आहे. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू स्किट होईल. सीमा पार जाईल. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू व्हेरी मच गिरीश सावंत. खूप चांगली बॅटिंग करत असताना इथे पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू जातोय समोरच्या दिशेने. हाय अँड हँडसम षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. खोलवर टप्प्याच्या चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. गिरीश सावंतच्या बॅट मधून आले आणखीन एक प्रहार. चेंडू सीमारेषा पार, षटकार.
काम ओमी केणी करणार होतं ते काम मात्र गिरीश सावंत करतोय या मॅच मध्ये. फुलर लेनचे चेंडू सेट झालेला बॅट्समन गिरीश सावंतला अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल. आणि इथे मात्र आणखीन एक मोठा तडाखा, चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. गिरीश सावंत 11 बॉल मध्ये 37 धावा. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावर 41 ऑन अ स्कोर बोर्ड. धावसंख्येला आकार येत असताना, धावसंख्या वेगाने धावत असताना दोन्ही षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात. आणि इथे मोठा फटका लगवलाय, चेंडू हवेत आहे, त्याखाली क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल, ड्रॉप. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत गिरीश सावंत के साथ है. कॅच झाली, ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय झेल, हवेत उडलेला अगदी सोपा झेल होता, पण इथे कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा जरूर मिळतील. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर, विदाउट लॉस 43 धावा. काय बॅटिंग करत असताना ओमी केणी 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा. आता मात्र 12 बॉल मध्ये 39 धावांची एक झुंजवत खेळी करत असताना गिरीश सावंत. आखो टप्प्याचा बॉल, आणखीन एक धमाका, शॉट ऑफ जॅक सीमारेषे पलीकडे. आणखीन एक धमाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आग ओकणारी फलंदाजी टीमची. लाईन मिस केली आहे, अंपायरचा इशारा अजूनही आला नाही. लीगल बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर, त्यातील 45 धावा आतापर्यंत गिरीश सावंतच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. काय बॅटिंग करत असताना आणखीन एक षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज वापरला जाईल यासाठी चर्चा केली जाते, पण आता चर्चेत मात्र काही उरलं नाहीये, कारण की आता कुठला गोलंदाज वापरावा, त्या गोलंदाजाने वापसी करावी आणि कमीत कमी 50-55 पर्यंत मजल मारा द्यावी, असा काहीतरी मानस कॅप्टन योगेश भोईरचा असेल, त्यासाठी चर्चा केली जाते. अखेरचं षटक आहे. ओमी केणी जो 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा करू शकलाय, तो स्ट्राइक गिरीश सावंतला देईल आणि त्याचा अर्धशतक कंप्लीट होईल की काय, की मॅच विनिंग करण्यासाठी या अखेरच्या षटकामध्ये धुवाधार बॅटिंग करेल, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 14 बॉल मध्ये 45 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना गिरीश सावंत. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर वंश ठाकूर येतोय. पहिलाच बॉल उडवलाय नॉन स्ट्राइक एंडवर. मी नुसते षटकार चौकार बघत होतो, गिरीश सावंतची बॅटिंग बघत होतो. आता गिरीश सावंत, अब मेरी बारी, षटकार. प्रकाश केणी. दुसरा बॉल देखील आखूड टप्प्याचा बॉल. आजच्या दिवसातला सर्वात लांबलचक षटकार. आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग, इम्प्रेसिव्ह केणीच्या बॅट मधून येतोय षटकार. दोन बॉलवर 2 षटकार. या तेवर नाही तर ओमी केणीच्या बॅटिंगचा फ्लेवर आहे. आणखीन एक धमाका, चेंडू सीमारेषे पलीकडे. 3 बॉल मध्ये 3 क्रॅकिंग षटकार. की बनसोडे, राहुल म्हात्रे, विशाल भोईर आणि आता ओमी केणी. व्हॉट अ बॅटिंग. सचिन, रजत, संकल्प पाटील, साहिल नाईक याने देखील 3 बॉल मध्ये 3 षटकार लगवलेत.
इथे देखील ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 67 68 या आकड्यावर. आता मात्र शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गिरीश सावंत 45 या आकड्यावर खेळतोय. यावेळेस फटका चांगला आहे आणि गिरीश सावंत अर्धशतक पूर्ण करत असताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या बॅटिंग साठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर गिरीश सावंत. लाजबाब फटकेबाजी, काय बॅटिंग केली. ओमी केणी शांत होता पण अशांततेचं वातावरण निर्माण केलंय गिरीश सावंतने या मॅच मध्ये. अर्धशतक झळकावलंय 15 बॉल मध्ये 51 धावांची नाबाद खेळी आणि राज पाटील यांच्या वतीने या इनिंग साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल गिरीश सावंत या खेळाडूसाठी. लाजबाब बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स या मॅच मध्ये करत असताना गिरीश सावंत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर देखील येतोय दमदार स्ट्रोक. षटकाराने या इनिंगची होती समाप्ती आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 74 वरून 80 वर आणि 81 धावांचं टार्गेट उभं केलंय. गिरीश सावंत याची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या परफॉर्मन्स साठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. 16 बॉल मध्ये 57 धावांची नाबाद खेळी आणि दोन्ही बॅटरने आतापर्यंत 80 धावांची भागीदारी देखील केली आहे. ओमी केणी आणि गिरीश सावंत 81 धावांचं मोठं टार्गेट उभं केलंय पूर्वा 11 कोपरी टीम अगेन्स्ट. बघूया योगेश भोईर याच्याकडे क्षमता आहे. प्रदीप ठाकूर जो मॅन ऑफ द मॅच ठरलाय, या 2 बॅटरवर भरपूर जबाबदारी असेल. या जबाबदारीला कशा पद्धतीने पार केली जाईल आणि या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जाईल हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया एक मधुर गीत. अप्रतिम सामना सुरू असताना नवसाथ देवा टीमची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाजी करत असताना बऱ्याच चुका झाल्या. आपण पाहू शकाल पूर्वा 11 कोपरी टीम कडून. आणि शेवटचं षटक वंश ठाकूरने तब्बल 31 धावा खर्च केल्या. गोलंदाजीचं पृथक्करण आपण जर पाहिलं तर प्रभाकर निषादचं पहिलं षटक 4 डॉट बॉल पाहायला मिळाले, 3 धावा फक्त खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा. त्यानंतर अनिलचं षटक 21 धावा खर्च केल्या. त्यानंतर बालाने 25 धावा खर्च केल्या आणि वंश ठाकूरचं अखेरचं षटक तब्बल 31 धावा खर्च केल्या. आणि अशा तऱ्हेने शेवटच्या 3 षटकामध्ये 77 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या. खराब गोलंदाजी पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना प्रदीप ठाकूर आणि योगेश भोईर फलंदाजीसाठी आल्यात. 81 धावांचं टार्गेट आहे. 20 ची सरासरी राखावी लागेल. 20.25 25 सरासरीने ह्या धावा पूर्ण कराव्या लागतील, कंप्लीट करावे लागेल. टार्गेट मोठं आहे पण येथे चांगला खेळ करावा लागेल. पॉझिटिव्ह माइंडसेटने बॅटिंग करावी लागेल. आणि या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि अनेक वेळा कारनामा केलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित मडवी ज्याने इम्प्रेस केलं. रोहितने मागच्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती. प्रदीप ठाकूर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ह्या मॅचमध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय त्याकडे लक्ष असेल टीम कोपरी संघाचं. 81 धावांचं टार्गेट आहे. रोहित मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आहे.
प्रदीप ठाकूर स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. पहिलं ओव्हर आणि पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते साहिल नाईकच्या माध्यमातून. आज बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये आणि फिल्डिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असताना अगदी चित्त्याच्या चपळाईने झेप घेतली. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी सीमा पार जाईल असं वाटलं होतं, पण शेवटच्या क्षणाला झेप घेऊन हा चेंडू अडवला जातोय. आपल्या टीमसाठी 5 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑप्शनवर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. वेगवान गोलंदाज आहे, रोनितकडे पेस आहे. त्या पेसचा पुरेपूर वापर करत असताना षटक क्रमांक पहिलं. यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल. योगेश भोईरच्या बॅट मधून हवाई सफर. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करणारा या मॅचचा, या इनिंगचा पहिला क्रॅकिंग षटकार. योगेश भोईर क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, अनेक वर्षाचा अनुभव देखील आहे. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली. अंपायरचा इशारा येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर लागले. 3 बॉलचा खेळ संपलाय. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल. जर सुरुवात पाहिली तर नवसाती दिवा टीमची फार खराब सुरुवात झाली होती. इथे देखील उसळी घेणारा चेंडू ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला होता. थ्रू द कव्हर चेंडू जाईल. अक्षय पाटील वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. चांगली रणनीती. रणजित मडवीचं कौतुक करावं लागेल. आज जी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेले. यॉर्कर चेंडू हाताळले, बाउन्सर चेंडू हाताळले. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्यांच्या मागे ओमी केणी चूक होणार नाही. प्रदीप ठाकूर सारखी मोठी विकेट प्राप्त झाली आहे नवसाथी दिवा संघाला आणि पहिला धक्का लागतोय टीम कोपरी संघाला. फलंदाज प्रदीप ठाकूर बॅक टू द डगआउट. ची धावसंख्या 9 या आकड्यावर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रदीप ठाकूर सारखी महत्वाची विकेट प्राप्त झाली आहे. 5 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. एक गडी बाद 9 धावा. 81 धावांचा पाठलाग करत असताना रोनित मडवीला थोडीशी इंजरी होतीये, त्यामुळेच मैदानाच्या बाहेर जात असताना त्या बदली खेळाडू मैदानामध्ये एंटर झालाय. थोडासा खांद्याला जर्क आला, त्यामुळेच इंजरी होतीये. खेळाडूंना असं असतं की त्यावेळेस थांबणं इम्पॉर्टंट असतं, कारण की एखाद्या मॅचमध्ये अशा पद्धतीचं जर मला पेन होत असेल तर थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात येऊ शकतो. आणि जर त्रास होत असेल तरी आपण जर खेळलो तर कधी कधी ती इंजरी लॉंग टर्मपर्यंत पाहायला मिळते. अशी इंजरी अनेक खेळाडूंना झाली. अनेक खेळाडूने त्याची झुंज देखील दिली. चला, शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गिरीश सावंत येतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. सचिन डावखरा फलंदाज आहे. साथ द्यावी लागेल योगेश कोळीला, योगेश भोईरला. पहिलाच बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण भूषण पाटीलच्या माध्यमातून आणि डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 9 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. 9 धावा, 1 गडी बाद. पूर्व 11 कोपरी टीम 81 धावांचा पाठलाग करत असताना आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 72 धावा.
चला नेक्स्ट मॅचसाठी स्वर्गीय अनंत म्हात्रे धारावी टीमचे कॅप्टन आणि या मॅचमधून जो संघ जिंकेल त्या टीमचे कॅप्टन हे मात्र सामना खेळतील. त्यानंतर मात्र सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि कोण जाईल आजच्या दिवसात फायनलमध्ये त्याकडे लक्ष असेल. ऐरोली कोलीवाडा हा संघ मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यासाठी सेमीफायनलमध्ये ऑलरेडी ऐरोली टीम विराजमान झाली आणि आजच्या गटातून नेक्स्ट मॅचमधून कुठला संघ जाईल त्याकडे लक्ष असेल. 18 बॉल आणि 72 धावांची आवश्यकता. पहिला बॉल अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. साहिल स्वप्नील नाईक गोलंदाजी ट्रॅकवर आला. एक उभरता सितारा आहे आणि सध्याच्या हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केले आपल्या टीमसाठी. साहिल नाईक बॅटिंगसाठी आज संधी मिळाली नाही पण गोलंदाजीमध्ये आपली छाप सोडत असताना पहिला बॉल डॉट. इथे अखू टप्प्याचा बॉल फार बाहेर चेंडू पिचिंग झाला. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 71 धावांची अजूनही आवश्यकता असेल. योगेश भोईर झुंज देतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. इथे चांगला बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू. सरप्राईज झाली. योगेश भोईर अपेक्षा केली नव्हती. पडल्यानंतर बाउन्स झाला. बाउन्सिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. साहिल नाईकचं कौतुक करावं लागेल. कटर बॉलर आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतो त्यामुळेच ह्या गोलंदाजाला रीड करणं कठीण जातंय. पुन्हा एकदा पाहू शकाल काय चेंडू पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचं गोलंदाजी आणि अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ओमी केणीच्या माध्यमातून योगेशला देखील परतावा लागेल. फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर आलाय. समीर फलंदाजीसाठी आलाय. सचिन आणि समीर अशी जोडी आहे. दोन प्रमुख खेळाडू योगेश भोईर आणि प्रदीप ठाकूर परतल्यानंतर मात्र टीम अडचणीमध्ये आहे. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर बाहेर निघाला. अतिरिक्त जागा चेंडूनी पाहायला मिळाली. अतिरिक्त स्पिन पाहायला मिळाला त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते साहिल नाईकच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी मिस होतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. काय गोलंदाजी होतीये. मागच्या मॅचमध्ये देखील अशीच गोलंदाजी साहिल नाईकने केली होती आपल्या टीमसाठी आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. इथे देखील चांगली गोलंदाजी. अगदी ऑफ कटर त्याचबरोबर लेग कटर फ्लिपर वन अशी अनेक चेंडू हाताळतोय. 5 बॉल आतापर्यंत कंप्लीट झाले. 3 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या फक्त 12 धावा. 2 गडीमध्ये 12 धावा. जी अपेक्षा होती ज्या मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात पाहिजे होती ते सुरुवात मिळाली नाही पूर्व 11 कोपरी टीमला. खुलबा टप्प्याचा चेंडू. बॉलर बॅक टू रायू. संधी आहे धावचीची मात्र सिंगल मिळेल अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 13 धावा. 13 धावा धावफलकावर लागलेत. आता मात्र 81 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकामध्ये म्हणजेच 12 बॉलमध्ये अजूनही धावा जर पाहिल्या तर 68 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 68 धावा. आव्हान कठीण आहे. आव्हान फार मोठं आहे आणि ते मोठं आव्हान पार करण्यासाठी अगदी कंबर कसावी लागेल.
षटक क्रमांक 30 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय पाटील येतोय. मगाशी जो उल्लेख केला होता की अक्षय पाटील हा शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ॲक्टिव्ह होता, त्यावेळेस क्रिकेटपासून थोडासा दूर गेला होता. खूप चांगला ॲथलीट आहे, चांगली बॉडी शेप त्याचा पाहायला मिळाला. अनेक चॅम्पियनशिप त्यांनी पटकावले शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये. आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी हळूवार पद्धतीची गोलंदाजी करत असताना डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मात्र विजयापासून वंचित ठेवेल. प्रत्येक डॉट बॉल मात्र तुम्हाला या स्पर्धेतून परतीच्या प्रवासाकडे वळतील. 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉलमध्ये 68 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेत अगदी मारण्याचा प्रयत्न केला होता सचिनने. डॉट बॉलची सांगता होती आज बॅटिंगमध्ये कुठेतरी कमतरता जाणवली. ज्याप्रमाणे दोन्ही बॅट्समनवर मोठी जबाबदारी होती. दोन्ही बॅटर अपयशी ठरल्यानंतर मात्र जी काही मिडल ऑर्डर आहे त्याने देखील हा भार उचलणं इम्पॉर्टंट असेल कोपरी टीमसाठी. येणाऱ्या स्पर्धेमध्ये एखाद्या किंवा 2 खेळाडूवर अवलंबून नसताना सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन फार इम्पॉर्टंट असतं आणि कोपरी टीमकडून ह्या चुका झाल्या. गोलंदाजीमध्ये देखील कमतरता आहे. तिन्ही गोलंदाजाने भरपूर धावा खर्च केल्या. तब्बल 78 धावा 3 षटकामध्ये खर्च करण्यात आल्या. आणखीन एक टप्प्याचा बॉल. डॉट बॉलची सांगता होतीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अगदी 1 साइडेड मॅच पाहायला मिळते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय बॅकवेट पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळते. चला धारावी टीमचा कॅप्टन देखील आमच्यासोबत जॉईंट होतील. या मॅच नंतर लगेचच सचिन नाईक देखील जॉईंट झालेत. अगदी दुपारी भरपूर आराम करून मात्र पुन्हा एकदा या मॅच साठी भरपूर बिर्याणी भरपूर जेवण करून मात्र सचिन नाईक पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. घरच्या मैदानावर खेळत असताना शेवटचा बॉल. अक्षय पाटील डॉट बॉलची सांगतो होते. षटक क्रमांक यस व्हाईट बॉलचा इशारा माफ करा. सूर्यकांत मडवी यांच्या माध्यमातून केला जातोय. एक धाव पुढे जात असताना पात्र एखाद्या दुसऱ्या धावाने सामना जिंकू शकत नाही. त्यासाठी स्टार्ट फार इम्पॉर्टंट असेल. आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावांची आवश्यकता आहे. तब्बल 65 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 65 धावा. ट्रॅकवर गोलंदाज हर्षल आलाय. षटक क्रमांक अखेरचं 6 बॉल 62 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल अगदी अखूट टप्प्याचा होता. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. हा सामना जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विजयाचं अंतर कमी होईल पण हा सामना जिंकणं तितकं सोपं नाहीये. कारण की 64 धावांची आवश्यकता आहे 6 बॉलमध्ये. आणि क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशा 64 धावा कधी झाल्यात माझ्या माहितीनुसार अजूनही नाहीये. पण लगातारचे 2 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 बॉलमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केली गिरीश सावंतने. या स्पर्धेतलं अर्धशतक झळकवलं. अनेक अर्धशतकं पाहायला मिळाली. आणि पावसाची सर मात्र मैदानात बरसत असताना अखूट टप्प्याच्या बॉलला मोठ्या फटकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. 1 साइडेड मॅच पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट पाहायला मिळेल. नवसाथे दिवा वर्सेस टीम धारावी. म्हणजेच स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे संघ धारावी या टीम बरोबर खेळताना चला शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता राहिली. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तिन्ही बॉल जर पाहिले तर अगदी कंपाऊंडच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला. बॅटरने फक्त 2 चेंडूची
आता फक्त अवधी बाकी आहे आणि हा सामना जवळजवळ नौसाती डिवा टीमने आपल्या नावी केलाय. 81 धावांचं टार्गेट उभं केलं. हेलिकॉप्टर लगावलाय, चांगला स्ट्रोक आलाय. फलंदाज आपण पाहू शकाल समीरच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक, विजयाचा अंतर कमी करणारा स्ट्रोक. षटकार. टीमची धावसंख्या 27. शेवटचा बॉल, या इनिंगचा अखेरचा बॉल शिल्लक आहे. चला ही मॅच संपल्या संपल्या लगेचच नौसाती दिवा टीमचा कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होईल आणि मॅचचा टॉस करणार आहोत. आणखी एक मोठा फटका आणि ही मॅच जर पाहिली तर 28 धावांपर्यंत पूर्वा 11 कोपरी टीम मजल मारू शकली आणि हा सामना सहजरित्या आपल्या नावी केलाय. वेल प्लेड टीम नौसाती दिवा. जाऊया मॅन ऑफ द मॅच आणि टॉसकडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल नौसाती दिवा वर्सेस धारावी असा सामना देखील पाहायला मिळेल. तर मॅन ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट अबाउट दॅट. या स्पर्धेमध्ये ज्याने अर्धशतक झळकावलं आणि नाबाद 57 धावांची एक झुंजावत खेळ खेळली तो खेळाडू ठरलाय